एवढं बोलून सोगा दोघा तिघांनी वाजवलीच. दुसरं काही नाही, त्यांना माझी जिरवायची. ती कीर्तन जरा मित्रांना एवढी बोंबलत होती टाळ्या वाजव. रिटर्न आवाज देऊ नका बोलताना, शब्द कळले पाहिजे. अख्ख्या मंडपानं टाळी वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. नाही रे दादा, कधी केलाय का विचार? 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी. शुद्ध कांचनाची घरं 7 कोटी आहेत रावणाची. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. दुसऱ्या रामायणामधलं वर्णन. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. असे 350 ते 400 चौकटी असणारं एक घर. आणि अशी 7 कोटी घरं सोन्याची. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव बळी गजानन सटवी करी बाळांपण. हे नाथ रामायणामधलं वर्णन आहे. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, अटल सत्य वारकरी सांगतात. जिने कैलास लिंग हलवला, विश्वातला सगळ्यात मोठा शिवभक्त, धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. काय भक्ती हो. पूजेला बसले, रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा रावण. चुकून एके दिवशी 999 भरले. पूजेतनं उठला नाही, कुणाला आणायला सांगितलं नाही, स्वतःच शिर कापलं आणि 1000वे शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त होता. तरी अहंकाराने त्याचं अख्खं राज्य गमावलं. ऍटिट्यूड हो ना. रावणासारखी बुद्धी कुणाची नाही. तुम्हाला वाटत असेल की रावण वेडा वगैरे. शास्त्र उपनिषद वेद पाठ आहेत रावणाचं. लंका कोणाची नाही, बिका पाटलाची. अहो मग लंका कोणाची? महादेवांची. लंका कोणाची? महादेवांची. रावणाची नंतर झाली. स्थापत्य महादेवाचं आहे लंकेचं. निर्माण महादेवांनी केली आहे लंका. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय. रावण एवढा हुशार आहे, इतकी सुंदर पूजा मांडली, इतके सुंदर मंत्र, इतके शब्द उच्चार स्पष्ट. जगाच्या मालकाला कौतुक वाटलं. अरे साधा सुद्धा ब्राह्मण नव्हे हा, इतकी ताकदवन, इतकं सामर्थ्याने, काय मंत्र, काय पूजा, काय ती नीटनेटकापणा. अरे कुणालाच जमलं नसतं एवढी सुंदर पूजा तू केलीस रावणा. चल आनंदी आहे मी तुझ्यावर. आधी शिव कसा आहे स्वभावाने? शिव भोळा. नानबाबांचं वर्णन आहे. शिव भोळा आहे, आधीच भोळा, त्यात खुश झाला. देव म्हणले काय मागायचं ते मागा. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला, बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच. रावण म्हणला एवढंच देव वाटतं तर अख्खीच लंका द्या. दिली ना. देव नाही म्हणत. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आहे. आपणची देव होय, सगळं करतो माझा विठ्ठल. फार मन मोठं आहे माझ्या पांडुरंगाचं, फार मन मोठं आहे. उगाच मानव जन्म मागतात का तुकोबार आहे? तुकोबारांना माहित आहे, अहो मी निस्ता जन्म घ्यावा, बाकी सगळं घालून या भार राहिलो निश्चिंती निर्विले संती विठोबासी. मी निस्ता करायचं म्हणून करतोय. नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी माझा. मी निस्ता जन्माला यावं, तुझं भजन करावं. तू मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे काहीच साकडे पुढून येते फक्त विषय तो त्यांचा. मी फक्त भजनासाठी जन्म घ्यावा, संसारासाठी म्हणून भजन न करणं याच्यासारखी लाजीरवाणी दुसरी गोष्ट. काही माणसं म्हणाले कीर्तन आहे गावात, चला ना काम आहे आपल्याला. काही माणसं म्हणाले आल तर कीर्तन आला पण बसलो नाही. काही म्हणले बसलो पण मधनच गेलो, फोन आला. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमची चुकच नाही, आयुष्यभर तुमच्या चुका नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, यात खरंच तुमची चूक नाही. माऊली स्पष्ट सांगतात तुमचं केलेलं पाप तुम्हाला कीर्तनाच्या धर्म मंडपात बसू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. मी नाही बरं नामाचे विनमुख तो नर पापिया हरिविना ध्यावया न पावे कोणी. तुकोबाराय म्हणले, तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. आईबाप कळले नाही, पाप आहे. कीर्तन कळत नाही, पाप आहे. भजन करू वाटत नाही, पाप आहे. अरे चांगलं दिसूनही समजत नाही, पाप आहे. अरे देवाकडे जाऊ वाटत नाही, काही नाही, पाप आहे. कळतंय ना? हेच तर पाप आहे. मग याला जाळायची ताकद हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी. नाही भजन करू वाटलं तरी करा, एक दिवस आवड निर्माण करत राहा. आजची पिढी काय झालंय, ह्या कलियुगाची सगळ्यात मोठी शोकांतिका. इथं देवाला मानणारी लोक मूर्ख आहेत, न मानणारी शहाणी आहेत. चप्पल घालून स्वयंपाक करणारी बाई हाय क्लास आहे आणि कपाळाला गंध लावून पूजा करणारी लो क्लास आहे.
म्हणजे इथं कपड्याचा आकार छोटा करणारे स्टँडर्ड आहे आणि अंग भरून कपडे घालणारे अनस्टँडर्ड आहे. बाबा हे कलियुग आहे. इथं क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं, याला चाणक्य नीती म्हणायची. 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं, पण आम्ही त्या 4 नाही रे. आमच्यासाठी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. विठ्ठल कोणीच दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप श्रोता बहीण बहिणो भ्राता विठ्ठल. कोण आहे माऊली सांगतात, तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तू ही सदा रक्षिता आपदी आमुते. जर राखणारा तू आहेस तर आम्ही मानतोही तुला, आणि तुला मानायचं असेल तर मानव जन्माशिवाय पर्याय. म्हणून तुकोबारायांसारखं सामर्थ्यवान व्यक्तिमत्व मानव जन्म मागतं. आता 2 प्रश्न निर्माण होते. तुकोबारायांना अधिकार आहे का पुन्हा जन्माला यायचा? कारण तुकोबाराय कर्मात बांधलेले नाही, पण तुकोबारायांचा अधिकार एवढा मोठा आहे. काल गुलाम सलाम करी काल गुलाम सलाम करी काल गुलाम सलाम करी काल गुलाम सलाम त्यांना काय अवघड जन्म मृत्यू मला सांगा बरं. जगाचा मालक चरणावर मस्तक ठेवतो ते तुकोबारा आहे. काय सामर्थ्य आहे माझ्या जगद्गुरूंचं. फार वाईट अवस्था आहे आजच्या पिढी, ज्यांना ज्ञानोबाराय तुकोबाराय कळले नाही, परमार्थ कळला नाही, भजन कळलं नाही. कितीतरी पिढीला विचारा. मलाही म्हणतात ना, एवढं मरमर मरतो, एवढा पळपळ पडतो, एवढा कष्ट करायचं करतो, पाहिजे तेवढं यश पडत नाही. चुकली या वरमर. अरे जेने दिलंय त्याचं सामर्थ्य जर माहित नाही, अरे कुठल्या अनुषंगाने कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता? चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा. अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. अरे प्राण राखणारा, बोलवणारा, दाखवणारा, अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो तो मी विठ्ठल, तो मी जगदीश्वर, तो मी विश्वेश्वर. कुठल्या अनुषंगाने माझं अस्तित्व नाकारतोस? एखाद्या मुलीला विचारलं ना, का ग बाई खूप शिकलीस, खूप सवरलीस, खूप हाय क्लास लाईफस्टाईल आहे तुझी, कधी देवळात दिसली नाही, तर ती अगदी स्टँडर्ड पद्धतीने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, यू डोंट बिलीव्ह इन गॉड, नो प्रॉब्लेम. तू देवाला मानत नाही तोपर्यंत काही त्रास होणार नाही. ज्या दिवशी देव तुला मानणार नाही, तू झोपलेली असेल आणि अख्खं घरभर रडत असेल, हे मात्र आम्ही सामर्थ्याने सांगतो. देव मानतोय म्हणून चाललाय. ज्या दिवशी देव आपल्याला नाकारेल ना, त्या दिवशी आपलं अस्तित्व राहणार. हे जे चाललंय ना, शंकराचार्यांचं वर्णन आहे. तेव्हा मी जे बोलतो, मी जे चालतो, मी जे हसतो, मी जे रडतो, दुःख सुख समाधान सगळी तुझीच कृपा आहे. पण माझी विनंती आहे देवा, तुला पाहिजे ते कर, गोमटे ते करा माझे प्रश्न आहे माझा मायबाप. आपलं चांगलं देवाला चांगलं कळतं का? आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळतं? तुम्हाला कळतंय ना मी बोलले? कोणाला कळेल आपलं चांगलं? देवालाच ना. पण त्याला म्हणावं काय दुःख द्यायचं ते दे बाबा, काय संकट द्यायची ती दे. अहो किती दुःख देवानं पदरात टाकावी, किती संकट वाटेत द्यावी, जगाने किती नावं ठेवावं, लोकांनी किती पाय खेचावी, फक्त पांडुरंगाने मस्तकावर कृपेचा हात ठेवावा, सामर्थ्याने उभा राहू शकतो. फक्त त्याची कृपा असावी. ब्लेसिंग्स तशी दसेची वाटेनं पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते वरी आशीर्वाद. वर म्हणजे जगाच्या मालकानं कृपा केली आणि बाळपणीच आम्ही सर्वज्ञ झालो. माऊलींची भाषा. जगाच्या मालकाने कृपा केली. कृपा आणि चमत्कार फार फरक आहे. चमत्कार नावाची गोष्ट जगात घडत नसते. डोळे झाकून राहू नका. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतो म्हणून माणूस आहे का भूतय तू? प्रॅक्टिकल पण विचार कर ना. अशी महाराज लोकांच्या पाया पडल्याने पोरं झाली असती, बायको बोंबलाय केली असती. भाषा माझी नाही रे. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबारायांचं स्पष्ट वक्तव्य. नेने फुंको कान नाही एकांत
सांगतात जयाचे आहे धड नाही तयासी परित्र पुस्ती काही. अहिक म्हणजे जगणं. जो स्वतः जगण्याचा आनंद घेत नाही, ज्याच्या चेहऱ्यावर हसू नये, तू त्याला विचारतो पाप पतन म्हणजे काय? अरे मूर्ख, तो जन्मात हसला नाही, त्याला काय विचारतोस तू? कधी ज्ञानोबारायांचं स्वरूप बघा. कुरळे केस, भलं मोठं मस्तक, ज्याला आजकालच्या भाषेत जॉलाईन म्हणतात, शार्प हनवटी, सनसनीत नाक, छोटेसे डोळे, त्या डोळ्यात चैतन्य. ज्ञानोबारायांचं दिसणं म्हणजे एखाद्या सूर्यानं प्रकाश उमटावा तसं तेच त्यांच्या चेहऱ्यामधून उमटतं. इतकी ताकद माझ्या ज्ञानोबारायांच्या दिसण्यात काय चैतन्यमय स्वरूप आहे माझ्या माऊलींचं, काय ताकद आहे माझ्या ज्ञानोबारायां. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. बरोबर बरोबर माय, बोलत जा माय, बोलत जा. वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला माय, बोला, आहे की नाही? तुम्हाला वाटायचं ही न घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाई, पण बोल 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 माय, बोल ग माय, बोल बोलायचं. बोलत जा माय, बोलत जा. एका लेकराची आई व्हायला बरोबर, म्हणजे मी चुकलं ते हे सांगा मला. 18 वर्ष तरी कमीत कमी पूर्ण सायंटिफिकली शरीराची वृद्धिंगतता व्हावी लागते, तेव्हा एखादी पोरगी माय होऊ शकते. विचार करा, एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, त्यांना ज्ञानोबाराय म्हणायचं. काय ताकद असेल माझ्या माऊलीमध्ये. विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय. काय ज्ञानेश्वरी हो. जगाच्या मालकाला जे जमलं नाही ज्ञानोबारायांनी केलं. म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरी ही जीवन संपत्ती जी तुम्हाला मला मिळाली आहे. आजच्या पिढीला ज्ञानेश्वरी हातात घ्यावीशी वाटत नाही. काय ताकद आहे माझ्या माऊलींच्या ओव्यांमध्ये. अरे काय सायन्स करताय? या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टना लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते झलकलकीत दिसे तया विजू माझे असे सरील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं विज्ञान म्हणायचं, त्याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. सासूजींनी सांगितलं खंडी जपे पाणी राजा हंसे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, कुठे गुंतलात आणि कुठे गुंतायला पाहिजे होतं. प्रत्येकाचं अज्ञान ज्या झोळीमध्ये सामावलं ती माझ्या माऊलींची. विश्वातलं सगळ्यात गोड दान माझ्या माऊलींना मागितलं, पसायदान. काय ताकद हो. 14 विद्या 64 कळा, 1400 वर्षाचं वय, चांगलं महाराजांचं 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक. आम्ही विचारलं कितपत योग्य आहे? तुम्ही आत्ताचे 16 बघताय. उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगले. व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. इट इज सायंटिफिकली प्रूफ. कसं? मोठं की देहा कुठे उमटे तिचं ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो की सूर्य उगवल्यावर येतो? नीट 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 बरोबर, सूर्याच्या त्याला पाठ उठावं लागतं. प्रकाश मुंबईकर आहे तुम्ही, तुम्हाला सूर्यच दिसणं मुश्किल आहे, त्याच्यामुळे अवघड आहे जरा. तर प्रकाश अगोदर येतो, सूर्य आधी तांबडं फुटतो ना, म्हणून तर काकडा जगाच्या मालकाला उठवायला ब्रह्ममुहूर्तावर केला. काय संप्रदाय, किती सुंदर अभंग. सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, उठा पांडुरंगात दर्शन द्या सकळा. झाला रणोदय सरली निद्रेची वेळा, झाला रणोदय सरली निद्रेची वेळा. कधी विचार करा, जगाच्या मालकाला उठवायची ताकद ज्या अभंगात आहे ते तुम्हा आम्हाला यश देणार. काय ताकद महाराज. मला सुद्धा माझ्या मैत्रिणी म्हणतात तुझं वय काय, करती काय, तुझ्या वयात स्टायलिश राहायचं, स्टँडर्ड मेंटेन करायचा, फेटा बांधती कंबर बांधती, विठ्ठल म्हणा विठ्ठल काय विठ्ठल म्हणा. आम्ही विचारलो तुकोबारांना काय होतं विठ्ठल म्हणून. तुकोबाराय म्हणले अशक्य ते शक्य होतं विठ्ठल म्हणून, शाश्वत होतं विठ्ठल म्हणून, सामर्थ्य मिळतं विठ्ठल म्हणून, जगाच्या मालकाची कृपा होते विठ्ठल म्हणून. काय होतं तुकोबाराय? गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी. गाढवाचं घोडं करायची ताकद या विठ्ठलाच्या नामात आहे. ते म्हणले काही बोलता का त्याला? गाढवाचं कुठं घोडं होतं का? होतं का? नाही म्हणू नका. मग तुकोबाराय खोटं बोलतात का? दोन्ही कसं नाही असेल, काहीतरी एक होय असेल. मग गाढवाचं घोडं होतं का? होय म्हणा. होत रे. बघायचं तुम्हाला डोळे, गाढवाचं घोडं बघायचं डोळे.
का मी लगेच करून दाखवते तुम्ही डोळे झाका डोळे तर झाकले झाकले उघडा दिसलं ते गाढवाचं घोडच आहे अरे माय बापा आम्ही गाढवच